तर आपल्यासोबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया सुद्धा आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत। अंजली, जी अतिशय गंभीर प्रकरण आहे, एकीकडे आपण पाहतोय राज्यभरात वैष्णवी हगवणे प्रकरण तापतंय आणि दुसरीकडे आता ज्या मंत्र्यांकडे जायला पाहिजे वैष्णवी हगवणेसारख्या प्रकरणामध्ये न्याय मागायला, त्याच मंत्र्यांच्या घरात महिला सुरक्षित नाहीये, तिच्यावरच फसवणूक केली जाते, हिंसा केली जाते। आपलं काय म्हणणं आहे? मला तर हेच म्हणायचंय की सामाजिक न्याय मंत्री ते जर घरात न्याय करू शकत नाही तर ते आपल्या महाराष्ट्राच्या जनतेशी काय न्याय करणार, हा पहिला प्रश्न। दुसरं म्हणजे ही जी मुलगी आहे तिने काल नोटीस पाठवली होती, तिच्या वकिलांशी काल बोलणं झालं, आज सकाळी बोलणं झालं आणि त्यानंतर जर तिने कंप्लेंट मागे घेतली तर किती प्रचंड दबाव तिच्यावर झाला असेल। कारण आताच्या घटनेला आपण बघतोय की तिची नोटीस पाठवली गेली होती, त्याच्यात सरळ सरळ दिलंय की आज सिद्धांत शिरसाटने तिला धमकावून, तिला फोटो पाठवून, म्हणजे त्यांनी स्वतःच्या शरीरावर जखमा करून, ब्लेडचे कापे करून तिला फोटो पाठवले, स्वतःला बंदूक लावून त्याचा फोटो पाठवला की तू माझ्याशी लग्न कर, म्हणजे त्याच्यात जबरदस्ती केली। लग्न झाल्यानंतर ती गर्भवती होती, तिला गर्भपात करायला लावला आणि त्यानंतर तिच्या घरी जाणं बंद केलं। माझे वडील मंत्री आहेत, शिंदेचे राईट हँड आहेत असं ते म्हटलं। तर मला असं वाटतं की हा माणूस किती विचित्र आणि किती विकृत आहे आणि तुला मी घरी नांदायला नेऊ शकत नाही। तर आता ते काय करतायत, तिला पैशाचे आमिष देऊन हे जर प्रकरण दाबत असतील तर खरा न्याय होतोय का, हा पहिला प्रश्न। दुसरं म्हणजे एकनाथ शिंदेनी भूमिका स्पष्ट करायला पाहिजे की त्यांच्या जर मंत्र्यांनी असं जर केलं असेल आणि ते सो कॉल्ड सामाजिक न्याय मंत्री आहेत, म्हणजे काय बोलावं यांना, तर यांची भूमिका एकनाथ शिंदेनी स्पष्ट केली पाहिजे आणि याची चौकशी होऊन त्या मुलाला शिक्षा होणं गरजेचं नाही का। मला असं वाटतं ज्या मुलीला त्यांनी गर्भपात करायला लावला, तिच्या आयुष्याची इतकी वर्ष वाया घातली, तर त्यांना शिक्षा होणं गरजेचं नाही का, त्याची चौकशी होणं गरजेचं नाही का। ताबडतोब हे सगळं झालं पाहिजे आणि पहिलं म्हणजे त्याच्यावर एकनाथ शिंदेनी स्पष्टीकरण दिलं पाहिजे। नक्कीच अंजलीजी, याच्यावरती एकनाथ शिंदे यांनी भूमिका स्पष्ट करणं गरजेचं आहे। आपण जो मुद्दा मांडलाय तो अतिशय महत्त्वाचा आहे, कारण की त्यांच्या जवळच्या मंत्र्याच्या मुलावरती असे आरोप झालेले आहेत।